4 डोकी एवढ्या करताच चालली की आपला हात बाप आहे का म्हणून शोधण्याकरता. सध्याची मुलं तुमच्या विरुद्ध वागली तर वाईट वाटून घेऊ नका. देवाचा पहिला मुलगा त्याच्या विरुद्ध वागला, मग तुमचा आहे तो का वागू नये. 4 डोकी असताना सुद्धा त्याला अक्कल सुचली नाही, तर 1 डोकी आल्याला कशी सुचावी, नाही का. गोकुळामध्ये आणि भगवंताने अवतार घेतला. भगवंताने गोकुळामध्ये अवतार घेतल्यानंतर गंमत अशी झाली की ऋषी मुनी सगळे दर्शनाकरता येऊ लागले. वशिष्ठ, पराशर, वामदेव, शुकमहामुनी सगळे आले दर्शनाला. सगळ्यांनी बघितलं. वशिष्ठ वगैरे आले होते नाही, मोठे मोठे ऋषी. त्यांनी जेव्हा कृष्णाला बघितलं, भगवंताला, ते म्हणाले राम अवतारामध्ये बघितला, मत्स्य अवतारामध्ये, कूर्म, परशुराम अवतार, सर्व अनेक दुसरे अवतार बघितले, पण इतका गोड अवतार कधीच बघितला नाही. थक्क झाले. हे सगळे गवळण होऊन आल्या होत्या. मैं भुली घर जाना बाट. मोजमाप आहे तिथे जाणतेपणा असतो. आणि तुकाराम महाराज विशिष्ट भूमिकेवर गेल्यानंतर म्हणतात, जाणोन नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवोनिया. जाणून नेणतं कर. काय गंमत आहे. जिथे प्रेम आहे तिथे जाणून नेणतेपणा येतो बरं का. याच्यामध्ये पुष्कळशे प्रकार सुद्धा करतात. म्हणजे नाही असं काही नाही. विद्वत्ता किंवा तर्कशास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणून जाणता, नेणून नेणता, नेणून जाणता, जाणून जाणता 4 भाग होतात. तेव्हा इतके काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. जाणून नेणते, जाणून सुद्धा नेणतं पण बरं का. आता बाळाच्या हातून एखादी गोष्ट फुटली आणि ती फुटलेली बघितल्यानंतर ते तर घाबरून गेलेलं असतं. आणि ते बघते इकडे तिकडे कोण. मग खवीज बाप असेल तर आई जर असेल ना, मी याला कशाला गेला तस मोडते हात लावायला तिथे. पण अंतःकरण जर खरंच आईबापाचं सूक्ष्म मुलायम असेल, ते अंतःकरण काय विचार करतं माहिती आहे का. आपल्या बाळापेक्षा काही वस्तू महत्वाची आहे का. लग्न झाल्यानंतर आपल्याला 5 वर्ष मूल झालं नव्हतं, घरातली वस्तू हल्लीच नव्हती. आता वस्तू जागेवर राहतच नाही. किंबहुना याच्याकरता तर नवस केला होता ना, मग आता तक्रार कशा करता. ते बाळ कावरं झालं होतं. जवळ गेला, उचलून घेतला. बेटा फुटलं ना, त्यात काय अजून दुसरं आणू. गालाचा पापा घेतला. पापा तुम्ही नाही ना रागवला. अरे बाळा, तुझ्यावर रागवलं तर कोणावर रागवणार. मी माझ्यावर रागवल्यासारखं. तसं प्रभूवर रागवलं तर कोणावर कोण रागवणार. आणि प्रभूवर तुमच्यावर आमच्यावर रागवला तर तो तरी कुणावर रागवणार. कुणावर रागवणार. पण मूल होऊन जावाकडे जा. जाणते होऊन जाऊ नका, नेणते होऊन जा. 1000 रुपयाची वस्तू आहे, हा जाणतेपणा आहे. पण जाऊ दे, फुटू दे, अजून दुसरी आणू. माझ्या बाळासारखं दुसरं बाळ नाही. हा नेणतेपणा. हा नेणतेपणा. जाणो आणि नेणते. माझं बोलणं कळलं का. हेच तर महाराजांच्या भक्तीचं वैशिष्ट्य आहे. हेच तर वैशिष्ट्य आहे. जाणो आणि नेणते. हे बघा, एक लक्षात घ्या. जाणतेपण असावं पण नेणतेपणात वावरावं. नेणतेपणा हा भक्ती आहे, ही अनन्यता आहे. जाणतेपणामध्ये अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे.
आता मीच देव आहे म्हणणारा लागून या पाया कसं म्हणेल? काय म्हटलं मी? कीर्तनच चालू आहे. याच्यावर अनेक कीर्तन केली आहे, स्पेशल कीर्तन. जशी परिस्थिती, जशी मानसिकता, तशी कीर्तन होत असतात. अभंगाच्या प्रमाणावर कीर्तन नसतं. जे प्रमाणावर अवलंबून नाही, प्रमाणाच्या बाहेर आहे, तो अभंग आहे. प्रमाण शब्दाचा अर्थ त्याचं जीवन हेच प्रमाण. प्रेम बघण्याचं काय प्रमाण आहे? थर्मामीटर आहे का? ताप बघण्याचं प्रमाण थर्मामीटर आहे. तुमच्यातलं प्रेम बघण्याचं प्रमाण थर्मामीटर नाही आहे. तुमची दृष्टी सांगते, ती दृष्टी प्रेमाची आहे का कशाची आहे. नाही का? ती दृष्टी सांगते. त्या दृष्टीतून कळतं. बाळाला सुद्धा कळतं आई रागवली आहे का. आणि रागवलेल्या आईमध्ये सुद्धा त्या डोळ्यामध्ये त्या बाळाला प्रेम दिसतं, म्हणून ते तिच्याकडेच धावतं. ते तिच्याकडेच धावतं. काय अवस्था आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानाला महत्त्व नाही दिलं. ते म्हणाले अवस्था धाकुटी म्हणू नये. प्रभू प्रेमाची प्रतीती संतांना आली. त्यांना कळलं की जग हा, याला मी कशाला नावं ठेवू. याला निर्माण करताना प्रभूला किती कष्ट पडलेत. हा एक एक व्यक्ती आहे ना, तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे, पण तुम्हाला घडत असताना प्रभूचा हात तुम्हाला लागलाय म्हणून तुम्ही घडलात. म्हणून तुकाराम महाराज तुम्हाला म्हणतायत इतके का वर जाऊन बसला तुम्ही. पण महाराजांना माहिती आहे इथे प्रत्येक जीव मात्र प्रभूचा हात लागलाय म्हणून लागून या पाया. माझं बोलणं कळलं का? म्हणतात तो कोण, तो सृष्टी निर्माण करणारा विश्वकर्मा. बरं का, विश्वकर्म्याने सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवाने केली. थोडा वेळ मान्य करू. हे कसं असतं, मोठं ऑपरेशन असलं ना की हाताखालचे डॉक्टर ते पोटबीट साफ करून जरा वरचं फाडून बिडून ठेवतात. शिर्या उघड्या बिघड्या करून ठेवतात. पण ते जोडायच्या टायमाला तसं कदाचित ते चित्रगुप्त, विश्वकर्मा कदाचित बॉडी करत असतील, पण कनेक्शन सगळे त्याच्या हातातच आहे. द ग्रेटेस्ट सर्जन, ग्रेटेस्ट. बरोबर. कुठलं काय जोडलं की सुरूच, जोडलं की सुरूच. काय गंमत आहे. म्हणून माणसं म्हणतात विश्वकर्म्याने केलं, ब्रह्मदेवाने केलं. ठीक आहे, त्यांनी विशिष्ट मर्यादित केलं. 4 डोकी असून सुद्धा प्राण घालता येत नाही. जीवाचं दैवत भक्त आहे बरं का. जीवाचं दैवत देव आहे आणि देवाचं दैवत भक्त आहे. देव कुणाची पूजा करतो तर आपल्या भक्तांची पूजा करतो. आणि त्या देव्हाऱ्यातला एक देव म्हणतोय लागून या पाया विनवतो. किती कौतुक आहे. तो पहावा आहे डोहळे म्हणून अचक्षुष मज डोळे. हातीचे नीलीला कमळे पुजतया ते. दोवरी दोहनी बुधा घेऊन या लिंगावया लागून तया चंग. तया संगाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे. का किंबहुना आवडे निरुपम. किती आवडतो, किती आवडतो, किती आवडतो, किती आवडतो हे सांगता येत नाही, इतका आवडतो. किती आवडतो हे जर सांगता आलं तर प्रेमाला आणि भक्तीला मोजमाप आलं. माझं म्हणणं कळलं का? राम अवतारामध्ये ऋषींनी जेव्हा रामचंद्र पुरवर बघितला, काही काही ऋषी इतके वाढले. ते काय म्हणाले माहिती आहे का? रामराय असं वाटतं तुझ्या गळ्यात घाला घालावा आणि गालावर गाल ठेवावा. रामराय बिचकले. ते म्हणले तुमची आवड मला कळली,
पण पुढच्या जन्मी गोपिका होऊन या, तुमची आवड पूर्ण करीन. म्हणून वृंदावनातल्या ज्या गोपिका होत्या त्या अनंत जन्मापासून तपश्चर्या करणारे ऋषीमुनी होते. ते काही असे साधे सुधे नव्हते. अरे भगवंताच्या हातात हात घालणारे काही साधे सुधे असतात का? प्रेसिडेंट बरोबर शेकेंड करणारा काही कोणी काहीतरी तसं कार्य लागतं, मोठेपणा लागतो, तेव्हा कुठेतरी प्रेसिडेंट बरोबर गादीवरून उतरायला जाऊ शकता. आता रिटायर झालेत, बंगल्यात राहिलेत, वा वा आम्ही आपल्या गावचे आहोत, मग ते पद नसतं या. पण त्या पदावर असताना कुणी भेटायला जावं, काय जावं, तुमचा इतिहास, कुठे कनेक्शन आहे का तुमचं, हे सगळं बघावं लागतं. तसं आता देवाच्या हातात हात घालून रासक्रीडा करायची असेल तर सगळंच बघावं लागतं. हे काय साधीसुधी गोष्ट आहे का? मग आता मला सांगा, असे भगवान जेव्हा गोकुळामध्ये प्रकट झाले, काय लीला असेल, काय अलौकिक आनंद असेल, कशा करता सांगितलं. त्या भगवंतांनी संतांची पूजा करावी. आधी पूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता. संत पूजने देव प्रसन्न. काय आणि असे संत म्हणतात लागून या. कुठून कुठे कीर्तन चाललंय कळलं का? कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? अशा उंचीवर पोचलेले, अवस्था धाकुटी म्हणू नये, कोणची जीवनामध्ये अवस्था प्राप्त होणं, आईपणाची अवस्था, बापपणाची अवस्था, ही अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही. माझ्यावर कोणीतरी प्रेम करतं, मी कोणाची तरी प्रिया आहे, मी कोणाचा तरी प्रियो आहे, ही अवस्था प्राप्त होणं महत्वाचं आहे. सिनेमातलं प्रेम बघून काही प्रियो आणि प्रिया कळत नाही बरं का. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बरं का, कंपॅनियन मॅरेज, कंपॅनियन म्हणून एकमेकाला चूज करतात. तसं नाही आहे, तसं नाही आहे. हा जीवीचा जिव्हाळा आहे, जीवीचा जीवलग आहे. बाप रुक्मा देवरू जीवीचा जिव्हाळा. कोण काही केली आ वेगळा नव्हे गे माये. काही जरी घडलं तरी जो मला सोडून जाऊ शकत नाही तो जिव्हाळा. माझं बोलणं कळलं का? काहीही घडू दे, काहीही घडू दे, निमित्ताला टिकलेली माणसं असतात. जरा काही घडलं की आम्ही जात नाही, त्यांचं आमचं पटत नाही. म्हणजे एकमेकापासून लांब जाण्याकरता माणसं निमित्त शोधत असतात. निमित्त शोधणारी माणसं निमित्तापुरती एकत्र येतात. निमित्त संपल्यानंतर पुन्हा एकमेकाचं तोंड बघत नाहीत. एकाईच्या पोटातून आलेले. अवस्था किती बिकट आहे. पांडुरंग म्हणाले, रुक्मिणी तू तरी सांग, वाट लावणारे अनेक आहेत, पण वाट बघावा असा एक तरी आहे का? पुढे सांगू, वाट दाखवणारा तरी एखादा भेटतो का? वाट दाखवणारा तरी एखादा भेटतो का? अगं असा तुका देहूमध्ये अवतीर्ण झालाय. आपण 8 पिढ्या अगोदर त्या घराची सेवा करण्याकरता आलो. ते त्याच्या घराची सेवा कशा करता, त्याच्यासारखं कीर्तन कोणाकडे नाही. माझ्या तुकाचं कीर्तन म्हणजे तुकाचं कीर्तन. नामदेवरायाचं कीर्तन काय, तुकोबारायाचं कीर्तन काय, ज्ञानोबारायाचं प्रवचन काय. ओ हो 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 बरं का. मग म्हणून म्हटलं ना, डोहाळे डोहाळे लागले देवाला. डोहाळे डोहाळे. भक्ती प्रेमाचा गर्भ राहिल्यानंतर डोहाळे लागले. ते म्हणले काय डोहाळे लागले? काही नाही, माझ्या भक्ताला डोळ्यांनी बघावं, हे डोळ्याला डोहाळे लागले. आता जसं इथे
माझी काही तेवढी काही योग्यताही नाही, काही नाही, पण काही का असेना योगायोग म्हणा. काही काही मंडळी इथे 7चं प्रवचन असतं, 5 वाजता येऊन बसतात. सोडून द्या ही गोष्ट, विशेष काही नाही. आज तर एकादशी म्हटल्यावर पुढची जागा मिळायची असेल तर माणसं अगोदरच येऊन बसतात. पंढरपूरला तर 7ला कीर्तन असतं तर पाटे 3ला येऊन बसतात. मग माझ्यासारख्या माणसाची अवस्था ही, तर तुकाराम महाराज कीर्तनाला येणार म्हणून देव रात्रभर झोपत नव्हते, रात्रभर झोपत नव्हते. रुक्मिणी किती वाजले? ते म्हणले बघा तुम्ही झोपत नाही, मलाही झोपत नाही, झोपून देत नाही. अगं पण मी तुला एवढंच विचारलं ना किती वाजले. मग ठेवा ना बॅटरी समोर, नाही तर घड्याळ बांधा हातात. मला माहिती आहे तुमची घाई का झाली, तुम्ही तुकयाची वाट पाहता.